नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी अरुण महाले तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. कालपासून आपण पोलीस भरती 2026च्या अनुषंगाने एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि आगामी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनाने जे अतिसंभाव्य प्रश्न असतील ते सगळे प्रश्न आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत. बघा, आजचा जो पहिला प्रश्न दिसतोय तो सगळ्यांना माहिती आहे की विचारला जातो, 10 वस्तूची खरेदी किंमत ही 8 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे, तर त्या व्यवहारामध्ये शेकडा नफा किती टक्के होणार आहे? सोडवलं सर्वांनी? काल सांगितल्याप्रमाणे पहिल्या 10 ते 15 सेकंदामध्ये प्रश्न सोडवला गेला पाहिजे. नाही सोडवता आला तर उत्तराची पद्धत कशी ती बघायची. तर आता विचारलं काय, शेकडा नफा किती होणार आहे? मग मला सांगा, शेकडा नफा जो आहे तो 10 रुपयाची वस्तू 8 रुपयाला विकल्यामुळे होईल का 8 रुपयाची वस्तू 10 रुपयाला विकल्यामुळे होईल? साधं लॉजिक आहे की नाही? म्हणजे तुम्ही याच्यावरती तो नफा झालेला असणार आहे. इथं जर नफा किंवा तोटा असं आलं असतं तर तिथं तरी काहीतरी कन्फ्यूज झालं असतं. पण इथे सरळ शेकडा नफा विचारला आहे, म्हणजे याचा अर्थ काय की त्याला 8च रुपये खर्च झालेला असणार. अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये त्या संख्यांमध्येच काहीतरी संबंध असतो. आणि मूळतः असं असतं, लक्षात ठेवा, वस्तू विकल्या किती हो? 8 वस्तू विकल्या. वस्तू विकल्या किती? 8 वस्तू विकल्या आहेत, म्हणजे याचा अर्थ हे त्याला खर्च आला आहे. म्हणजे जेवढ्या वस्तू विकलेल्या असतात तीच त्याची त्याच ठिकाणी खरेदी किंमत होणार. मग ही काय झाली त्याची खरेदी किंमत. 8 वस्तू विकल्या म्हणजे त्या 8 वस्तू किती रुपयांना खरेदी केल्या असतील? एक वस्तूची खरेदी किंमत ही 1 रुपये जर मानली, एक वस्तू आपण 1 रुपयाला खरेदी केला, बरोबर. मग वस्तू विकल्या किती? 8 वस्तू. म्हणजे 8 वस्तूंची खरेदी किंमत किती असणार हो? 8 रुपये. समजलं? त्या 8 वस्तू 8 रुपयाला खरेदी केल्या असणार आणि 8 रुपयाला खरेदी केल्या असणार आणि मिळाले किती? तर 10 वस्तूंच्या खरेदी किमती एवढं पैसा मिळाला. मग 10 वस्तूंची खरेदी किंमत किती हो? 10 रुपये. मग या 10 वस्तूंच्या खरेदी किमती एवढा काय आहे? या 8 वस्तूंची विक्री किंमत आहे. 8 वस्तूंची विक्री किंमत म्हणजे किती? 10 रुपये. मग मला सांगा आता, 8 रुपयाला खरेदी किंमत दिसते, 10 रुपयाला विक्री किंमत दिसते, मग प्रॉफिट किती रुपयाचा आहे? 2 रुपयाचा. तो कशावरती सांगा? यस, 8 रुपयावर, 10 वर नाही, 8 वर. खर्च किती झाला आहे? 8 रुपये. 8 वर 2 रुपये खर्च नफा आहे. मग 8 मागे 2 रुपये म्हणजे शेकडा नफा काढायचा असेल तर गुणिला 100 केलं तर सांगा बरं मला. बे बे बेचोक 8 उरलं काय? 100 भागिला 4 बरोबर किती? 25%. इथं बघा 20% सुद्धा ऑप्शन आहे. 10 रुपयामागे जर 2 घेतला तर तो 20% येतोय. ती पण आपली गडबड होण्याची शक्यता असते, पण तसला प्रकार घ्यायचा नाही आहे. ठीक आहे, समजतंय का? जर समजा असं आलं, तुम्हाला असं आलं, 12 वस्तूंची खरेदी किंमत, 12 वस्तूंची खरेदी किंमत ही 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. बोला आता, विक्री एवढी आहे तर सांगा आता. तर या व्यवहाराचा शेकडा नफा तोटा किती होईल? किती होईल? यस, विक्री किती केली आहे? 10 वस्तू. ही जी विक्री केली तीच तुमची काय म्हणायची? खरेदी किंमत. मग खरेदी किंमत 10 आली आणि मिळाले किती? तर 10 वस्तूंच्या खरेदी किमती एवढा मिळाला. म्हणजे विक्री करून आपल्याला जो पैसा मिळाला आहे तो 12 रुपये मिळाला आहे. मग बोला आता, नफा किती रुपये झाला? 2 रुपये. पण कशावर येतो आता? 10 वर का 12 वर? यस, 10 रुपयावर. मग 10 रुपयावर 2 तर 100वर किती होणार? 20. आता इथे 20%. जर असं विचारलं काय, 12 वस्तूंची खरेदी किंमत 15 वस्तूंच्या विक्री एवढा आहे, तर सांग आता या व्यवहारामध्ये काय होईल? आता या व्यवहारात काय होईल? नफा झाला का तोटा झाला? काय झाला?
तोटा झाला. समजलं सगळ्यांना? किती रुपयाचा फरक आहे? फरक किती? 3. म्हणजे हा 3 रुपये काय झाला? आता याला तोटा म्हणावं लागेल. का म्हणावं लागेल? वस्तू विकल्या 15, वस्तू विकल्या 15, पण पैसे किती मिळाले? फक्त 12 वस्तूंचे एवढे पैसे मिळाले. म्हणजे किती वस्तूंचा लॉस झाला? 3 वस्तूंचा. 3 वस्तूंचा कशा मागे बरं? 15 मागे. तो 12 मागे का 15 मागे? 15 मागे. म्हणून मला सांगा, शेकडा तोटा काढायचा असेल तर शेकडा तोटा तो कसा निघणार? निव्वळ तोटा 3 रुपये. कशा मागे? यस, 15 वस्तू गेल्या की नाही आपल्या. मग 3पैकी म्हणजे 15 मागे 3, हा याचा शेकडेवारी काढला तर किती येणार आहे? 20%. किती आलं रे मित्रांनो? 20%. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सोडवा. म्हणजे सगळ्यात जास्त जर चान्स कोणत्या प्रश्नाचे तुम्ही विचारले सर, म्हणजे जर समजा 36 जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त जिल्ह्यांमध्ये विचारला जाणारा कोणता जर प्रकार असेल तर तुम्हाला हाच प्रकार दिसणार आहे. मागच्याही तुम्ही PYQ जर सगळं बघितलं तर हा प्रश्न तुम्हाला 4 पैकी कमीत कमी 1 ते 2 पेपरमध्ये तुम्हाला हा प्रकार दिसणार म्हणजे दिसणार. सोडवलं? एका नाव्यामध्ये 22 किलोग्राम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्राम आहे, तर नावाड्याचे वजन किती? कोणाकोणाचं आलं? आलं? चला, ज्यांचं उत्तर बरोबर असणार त्यांनी कमेंट्स करा. 2 पद्धतीने सोडवू शकतायत, सांगितलंय. शॉर्टकट पण सोडवू शकतायत आणि थोडी मांडणी करून पण सोडवू शकतात. बघा, मांडणी केली. मेथड फर्स्ट. कसं केलं? संख्या, सरासरी आणि काय? बेरीज. किती संख्यात बरोबर आहे? हे बघा, 25 मुलं आहेत. 25 मुलांची सरासरी किती आहे? 22. म्हणजे त्यांची बेरीज किती येणार? 550. आलं? चला, आता कोण आलं रे? नावाडे. नावाडे आलं म्हणजे व्यक्ती किती झाले हो? हां, हे जे 25 होते ना ते आता 26 झाले. आणि त्या 26 व्यक्तींची सरासरी किती आहे? 24 आहे. सरासरीला एकूण संख्येने गुणलं की काय मिळतं? बेरीज मिळते. मिळते का? मग सांगा मला. आता यांचा गुणाकार केला किती येईल? किती आलं? 624. हे बघा, 26 गुणिला 4 केलं तर 104. हातच्याला किती केले? 10. 26 दुने 52, 52 ते 10 62. 624 आलं का? मला सांगा आता, ही बेरीज कोणाची? फक्त मुलांची. आणि ही बेरीज कोणाची आहे? नावाड्यासह आहे. म्हणजे ए एक्स्ट्राचं वजन आहे ते कोणाचं आहे? नावाड्याचं. मग वजाबाकी करून टाका. वजाबाकी किती आली? 74. हे कोणाचं आलं? हे नावाड्याचं. समजलं? चला, आता हेच झालं उत्तर आपलं 74. पण याला तुम्ही प्रश्न पाहिल्याबरोबर उत्तर देऊ शकतात. कोण सांगेल कसं करायचं? तर मला सांगा, अगोदरची सरासरी किती आहे? 22. जर नावाड्याचं वजन पण 22 किलो राहिलं असतं तर मला सांगा सरासरीमध्ये काही फरक पडला असता का? हे समजून घ्या. सरासरी हे समजून घ्या की बाबा ॲव्हरेज वजन सगळ्यांचं जे प्रत्येक मुलाचं 22 किलो असेल का? कोणी 17चा असेल, कोणी 25चा असेल, असू शकतंय. पण त्यांचं ॲव्हरेज किती बसतोय? मग नावाडी आला, त्याचं पण 22 किलो वजन राहिलं असतं तर सरासरीमध्ये फरक पडला असता का? नाही, अजिबात फरक पडला नसता. पण त्याचं वजन काय असणार? जास्त असेल म्हणून सरासरी वाढली. सरासरी कितीने वाढली हो? 22 होती ती 24 झाली म्हणजे सरासरी 2ने वाढली. मग मला सांगा किती व्यक्ती आहेत? 25 आणि नंतर एक नावाड्याला 26. 26 व्यक्तींची सरासरी 2ने जर वाढवायची असेल तर आपल्याला या मूळ सरासरीपेक्षा डायरेक्ट उत्तर फक्त मोजून 5 सेकंदात उत्तर होतं. या मूळ सरासरीपेक्षा 26 दुने किती? 52 किलो वजन हे एक्स्ट्राचं असलं पाहिजे. करा बरं बेरीज. आलं का? 22 + 52 केले 2 आणि 2 4, 5 आणि 2 7. 7 kg वजन झालं. समजलं? सॉरी, 74 किलो वजन झालं. 22 आणि 52 74. पर्याय क्रमांक 1. चला पुढे जाऊ. लगेच सोडवा. 10 सेकंद वेळ घ्यायचा.
झालं का? काय आलं बरं? 135. बरोबर आहे का? सोपं आहे ना? काय करणार? 8 चेंडूंना 60 रुपये पडतात. आता इथे काय एका वस्तूची किंमत काढण्याच्या भानगडीत काय पडायचं नाही, सरळ क्रॉस तयार करायचा. कसा क्रॉस होईल? 8 चेंडूंना किती रुपये लागतात? 60 रुपये पडतात. तर 1.5 डझन म्हणजे किती हो? 1 डझन म्हणजे किती असतात? 12. मग 1.5 म्हणजे किती? तर 12 गुणिला 1.5 केलं तर उत्तर 18 येईल का? चला मग सरळ क्रॉस तयार केला. 18 चेंडूंना किती रुपये? कोणाकोणाचा गुणाकार? 18 गुणिला 60 म्हणून भागीला किती? 8. कशाने भाग झालो? 4 दुने 8, 4 एक 4, 4 पंचे 20 म्हणजे 15 चौक 60. बे एक बे, बे नमे 18, 15 नमे किती आलं? जर तुम्ही एका वस्तूची किंमत काढली असती तर ती काय गेली असती? पॉईंटमध्ये गेली असती की नाही? त्यापेक्षा क्रॉस तयार करून घेतला, झालं उत्तर. चला पुढे जाऊ, सोडवा. सोडवा लवकर. बघा काल पण घेतला पण प्रश्न या प्रकारचा. काय सांगितलं? पॉईंटच्या विचार न करता अगोदर संख्या लिहून काढा. कोणत्या संख्या आहेत? 15 गुणिला 15 गुणिला 15 आणि छेदामध्ये काय येईल? 5 गुणिला 15 गुणिला 5 गुणिला 5. बरोबर आहे का? सांगा आता. 15 गेला, 15 गेला, 5 एक 5, 5 त्रिक 15, 5 एक 5, 5 त्रिक 15. उरलं काय हो? 3 त्रिक 9 भागीला किती? 5. मग 9 भागीला 5 केलं तर 5 एक 5, उरले किती? 4 घेतला, उरले 4 घेतला, 0 दिला पॉईंट. 5 8 1.8 आलं का? 1.8. तर मला सांगा पॉईंटचा विचार न करता 1.8 आहे. आता पॉईंटचा विचार केला तर पॉईंट इकडं तिकडं सरकेल, काहीतरी उत्तर येईल ना. म्हणजे उत्तर एकतर 18 येईल किंवा 0.18 येईल. पण ही संख्या आता त्याच्यात दिसली पाहिजे ना. मग ही संख्या कुठं दिसते बरं? एकाच पर्यायामध्ये दिसते. फक्त याच्यावरनं पण तुम्ही उत्तर देऊ शकतायत. पण ठीक आहे, फायनल उत्तराकडे गेलोत तर काय करणार? अजून जर 1.8 कुठं जर राहिलं असतं तर काय केलं असतं? अंशात किती घर आहेत पॉईंटचे? किती आहेत? 3 आणि 1 4 आणि 2 6. अंशात 6 घर आहेत, खाली 3 4 5, छेदात 5 घर आहेत. वजाबाकी केली तर किती घर? 1 घर कोणाचं? अंशाचं. म्हणजे काय? तिकडं आपण सरकावं लागेल. मान्य का सगळ्यांना? मग मला सांगा 1 घर तिकडे सरकलो तर 0.18 हे आपलं फायनल उत्तर असणार. जर ऑप्शनमध्ये तुम्हाला आणखी 18 दिसला असता कुठंतरी तर या उत्तराकडे सहज फायनल आपण जाऊ शकलो असतो. चला पुढचं सोडवा. लवकर. एका वसतिगृहामध्ये काय सांगितलं? 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. तर तोच अन्नसाठा 100 विद्यार्थ्यांना किती दिवस पुरणार आहे? विचारला जाणारा प्रकार आहे. कसं सोडवायचा? लिहायचं 150 लोकांना किती दिवस पुरतो रे? 45 लोकांना. आणि भागीला काय करायचं आता? तोच अन्नसाठा किती लोकांना पुरवायचा आता? 100 लोकांना. भागीला 100 करणं. एवढा चिल्लर प्रश्न होता. दुसरं काहीच करणं नाही. मजूर आणि दिवस जसं करतो ना सेम तेच आहे. बोला आता काय होईल? झालं? चला काय केलं? 0 0 कट झाला. 5 दुने 5 त्रिक 15, 45 भागीला 2 केलं तर उत्तर किती आलं? 22.5. गुणिला 3 केलं तर किती आलं? 67.5. एकच आलं. पॉईंटमध्ये येणार आहे आणि एकच उत्तर पॉईंटमध्ये 67.5. चला पुढचं.
सोडवा लवकर. 6 पाईप एक टँक काय करतोय भरवण्यासाठी 1 तास 20 मिनिटं घेतात. तर त्यासारखेच 5 पाईप तोच टँक भरण्याकरिता किती वेळ घेणार आहे? सोडवा. बघ किती पाईप आहेत? 6. त्यांना किती वेळ लागतोय? 1 तास 20 मिनिटे. मग आता 1 तास 20 मिनिटांना काय करणार? 1.20 लिहिणार का? नाही. तर त्याला मिनिटांमध्ये रूपांतर करून घ्या. किती येणार ते? 80 मिनिटं. मग मागचा जो प्रश्न आहे ना तोच त्याच धर्तीवर आहे. 150 मजुरांना 45 दिवस लागतात, तर 100 मजुरांना किती दिवस लागतात? तसं जिथे काय आहे 6 मजुरांना ते एक काम करण्यासाठी 80 मिनिटं लागतात, तर 5 मजुरांना किती मिनिटं लागतील? त्याच पद्धतीने काम करायचं आहे. काय 6 गुणिला काय होईल? 80 होईल. आणि भागीला काय होईल? 5 होईल ना. त्याच वेगाचे आहेत ना हे 5 ना. मग सांगा आता 16 पंचे 80, 16 96, 96 मिनिटे लागतील. झालं उत्तर. सोडवा. वैवारीचा प्रश्न आहे. 1 तर 2 प्रश्न आपल्याला वैवारीचे दिसतीलच. साहिलचे सध्याचे वय हे त्याच्या आईच्या 3 गुणा आजच्या वयापेक्षा जास्त आहे. 3 पटीने. 3 गुणा म्हणजे 3 पटीने. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 66 वर्ष होईल, तर साहिलचे आजचे वय किती? शाबास. कमेंट्स करा. 10 ते 15 सेकंदामध्ये उत्तर आलंच पाहिजे. तुम्ही ऑप्शनवरनं जा, सोडवा, काही करा, पण उत्तर आलं पाहिजे. चला, कोण कोण आहे? साहिल आहे आणि कोण? आई आहे. बघा 2 अटी दिल्या आहेत. एक म्हणजे काय? साहिलचे सध्या वय त्याच्या आईच्या वयाच्या वाक्यामध्ये थोडंसं अडचण झाली असेल. आईचं वय काय आहे? 3 गुणा असणार आहे. साहिलच्या वयापेक्षा कसं असणार आहे? 3 गुणा. आता साहिलचं वय त्याच्या आईपेक्षा तर 3 गुणा नसेल ना, बरोबर आहे की नाही? आईचं वय साहिलच्या 3 गुणा आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 66 आहे. मला सांगा 5 वर्षानंतर 66 आहे ना? आज आहे का? नाही. मग आज किती असेल? यस. तर 5 वर्षानंतर जर 66 आहे तर आज किती असणार? तर या 66 मधून 10 मायनस होईल ना, दोघांचं 5-5 कमी होईल, म्हणजे उरले किती? 56. मग 56 काय आहे? आजच आहे. मग हे 56 या दोघांची आजची बेरीज आहे ना. 1 अधिक 3x बरोबर 56 आहे. मग हे किती? 4x आहे. किती आहे? 4x बरोबर 56 आहे. तर मला सांगा xची किंमत काय येईल? 56 भागिले 4 केलं 14. कुठं आलं? झालं उत्तर. चेक करा. साहिलचं 14, आईचं किती? 14 त्रिक 42. 42 आणि 14 झाले किती? 56. बरोबर 5 वर्षानंतर किती येईल? 66 येईल का? सोडवा. हां, प्रश्न पुन्हा तो आला बघा. आता आपण त्यावेळेस सरावासाठी उदाहरण नाही घेतलं. आता लगेच उत्तर सोडवा. तुरंत आलं पाहिजे. आता बघा पॉईंटच्या गुणाकार करण्यामध्ये आपली जी एक पद्धत सांगितली, संख्या, सरासरी आणि दुसरं काय? बेरीज. याच्याने सोडवलं तर तुम्हाला गुणाकाराला थोडा वेळ लागणार का? म्हणजे संख्या किती आहेत? 75. त्यांची सरासरी आहे 7 वर्ष. गुणाकार करा, बेरीज मिळणार. आता वर्ग शिक्षक आले म्हणजे संख्या किती झाली हो? 76. आणि सरासरी किती आहे? 7.5. तुम्हाला गुणाकार करावा लागेल ना. पण हेच तुम्ही तोंडी कसं काढायचं सांगा बोला. त्या 75 विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे? 7 वर्ष. बरोबर आहे का? 7 वर्ष. वर्ग शिक्षकांचं पण तेवढंच राहिलं असतं तर सरासरीत फरक पडला असता का? नाही. मग सरासरी कितीने वाढली सांगा? सरासरी कितीने वाढली? 0.5ने वाढली. बघा कितीने वाढली? हे 0.5ने वाढली. किती फरक आहे ते बघायचं. 7 मध्ये 7.5 मध्ये कितीचा फरक आहे? 0.5चा. किती व्यक्ती आहेत? 76 व्यक्ती झाले. टोटल व्यक्ती बघायचं. हां, 76 व्यक्तींची सरासरी 0.5ने वाढवायची. मग करा गुणाकार. किती येणार? किती येईल बरं? 76 गुणिले 0.5 केलं की 38 येईल ना.
किती येईल 38, 5 36, हातच्याला 3, 7 35 आणि 3 38, एका घरांचा पॉईंट दिला, आलं की नाही, हो की नाही? सांगा आता 7 + 38 केले तर आले किती? 45 वर्ष वय हे कोणाचं असणार आहे? वर्ग शिक्षकांचं. हे बघा, हे उत्तर आहे, सरळ उत्तर आहे, मोजून 5 ते 10 सेकंदामध्ये. ट्रिक समजली सगळ्यांना? आता हा गुणाकार करून यांच्यातली वजाबाकी केली तरी तुमचं 45 येईल. चेक करा. पुढचा प्रश्नाकडे जाऊ. चला आता पाहिल्याबरोबर उत्तर आलं पाहिजे, पाहिल्याबरोबर उत्तर देता आलं पाहिजे. किती? 25. व्हेरी नाईस. बघा, एवढं चिल्लर असून सुद्धा 26 उत्तर आहे. जर विषम विचारलं असतं ना तर तेच उत्तर लिहिलं असतं, कळलं? पण जर सम विचारलं तर काय? n+1 आहे. आणि जर समजा नैसर्गिक विचारलं असतं तर भागीला 2 केलं असतं. म्हणजे पहिल्या 25 नैसर्गिकची सरासरी विचारली असती तर 13 आले असते. कोणतं आलं असतं? 13. समजलं का? पहिला जिथं शब्द आहे तिथे सम विचारलं तर +1 करायचं, विषम विचारलं तर तेच उत्तर असणार, नैसर्गिक विचारलं तर +1 करून भागीला 2 करायचं. उदाहरणार्थ हां, पहिल्या 35 समसंख्यांची सरासरी, पहिल्या 35 विषम संख्यांची सरासरी 35, पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची सरासरी 18, 35 + 1 करायचं 36, त्याचे अर्धे करायचे. झालं? चला, म्हणजे प्रकार तुम्हाला लक्षात राहील, खूप महत्त्वाचं आहे. हां, पुढं विचारला जाणारा प्रकार आहे. आता सांगा, याचं सुद्धा उत्तर आहे ना, फक्त 5 पर्यंत बोललो की तेवढ्यात उत्तर आलं पाहिजे. 1 2 3 4 5 इथपर्यंत आलंच पाहिजे. नाही येते? अरे व्हेन डायग्रामने तुम्ही सहज काढू शकतो आपण. सांगा कोणकोणते सब्जेक्ट आहेत? इंग्लिश आहे आणि दुसरा कुठला हो? गणित आहे. तर मला सांगा, इंग्लिशचे किती विद्यार्थी पास झाले? तो नापास झाले ना, नापासाचा विषय. हां, तर मला सांगा, इंग्रजी विषय नापास होणारे किती येतो? 30%. हे टोटल 30% आहेत. हां, आणि इकडे किती आहेत? 35% आहेत. टोटल इंग्लिशचे 30% आहेत, टोटल मॅथचे 35% आहेत, आणि दोन्ही विषय नापास होणारे किती आहेत? 25%. मग हे कुठं लिहायचं आपण आता? यस, हे बघा, हे 25% जे आहेत ना, हे 25% दोन्ही विषय नापास आहेत, बरोबर? मग मला सांगा आता, तुमचा जो इकडचा हा जो इंग्लिशचा सर्कल आहे त्याच्यात टोटल किती आहेत? टोटल किती आहेत? 30 आहेत. त्याच्यातले इथं 25 आहेत, म्हणजे इथं किती लिहिणार? 5%. बरोबर, समजलं? मॅथचे सगळे 35 आले पाहिजेत, मग हे इथं 25 आहेत, तर इथं किती आहेत? 10%. आलं का? मग मला सांगा आता, हे काय सगळे आता कोणाचं लिहिलं आपण? नापासांचं. मग सांगा मला आता, टोटल नापास किती आले? करा सगळ्यांची बेरीज. 10 5 15 15 आणि 25 किती? 40%. 40% विद्यार्थी नापास झाले का? बघा आता सगळ्या अटी पूर्ण झाल्या का? टोटल इंग्रजीत नापास किती दिसत आहेत? 30. गणितात किती दिसत आहेत? 35. आणि दोन्ही विषयात किती दिसत आहेत? 25. सगळ्या अटी पूर्ण केल्या. मग मला सांगा, सर्व नापास किती दिसत आहेत? एकूण 40%. विचारलं काय आता? ते विचारलंय का? नाही, तर पास झालेले. तर मला सांगा, पास झालेले किती असणार? तर 100 मधून हे 40 मायनस केले तर उरले किती? 60% झालं उत्तर. हे तोंडी पण काढू शकतात. या दोघांची बेरीज करून 30 आणि 35 किती झाले? 65. 65 मधून 25 गेले, उरले किती? 40. 40 हे नापासांची संख्या आली. विचारलं पासचं आहे म्हणून ते 60%. चला, अटॅक करायचा, लगेच उत्तर सोडवायचं.
याची किंमत सुरुवातीला 30% वाढली, नंतर पुन्हा 20% वाढली, तर एकूण किंमत किती टक्के वाढली? झालेला प्रकार सांगा कसं सोडवणार? सरळपणे काय करायचं, 30% वाढले म्हणजे झाले किती हो? 130%. पुन्हा 20% वाढले म्हणजे झाले किती? 120. आता या दोघांचं काय सांगितलं आहे? या दोघांचा एक एक शून्य कमी करायचं सांगितलं आहे की नाही, आणि गुणाकार करायचा. 13 गुणिले 12 केलं, 13 दुने 26, 13 एक 13, 13 आणि 2 15, 156. 156% एकूण किंमत झाली. त्याच्यातनं काय 100 मायनस केले तर काय दिसतं? 100पेक्षा प्लस आहे का मायनस? कमी आहे, प्लस आहे. किती टक्के? 56% ही प्लस झालेली आहे. झालं उत्तर. एवढंच होतं, दुसरं काहीच करायची गरज नव्हती. हो की नाही? कधीतरी कमी पण होऊ शकते. समजा एका ठिकाणी तुम्हाला दिलं असं, एका वस्तूची किंमत 30% वाढवली, बरोबर, काही दिवसांनी 20% कमी केली, 20% कमी केली, तर किती टक्के एकूण किती फरक पडला? 20% मायनस झाली काही दिवसानंतर. बोला आता. तर त्या वस्तूच्या मूळ किमतीमध्ये किती टक्के फरक पडला? किती येणार? प्लस होणार का? 30% प्लस म्हणजे किती? 130. 20% मायनस म्हणजे किती? 80. यांच्या काय सांगितलं? 0 0 कट झाला. आता काय? 13 8 104. 100 प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे. किती प्लस आहे? 4%. समजलं? चला पुढचा प्रश्न, मजेदार प्रश्न आहे, सोडवा आता. विचारलाच जाईल. आणि एक प्रश्न आपल्याला, फक्त एक प्रश्न पाठ नाही करायचा आहे, प्रकार क्लिअर करायचा आहे. मला फक्त कमेंट्स करत राहा तुमचं उत्तर काय येतंय असं. बोला, आलं का? 2चा 16वा घात भागिला 2चा 10वा घात. काय आलं? हां, आता मला सांगा, 2च्या 16वा घाताची किंमत काढत बसलात का? ते जर करत बसला तर तुम्हाला हा प्रश्न सोडवायला मग कमीत कमी 3-4 मिनटं लागतील. मग त्यापेक्षा बघा काय करायचं होतं, लिहायचं होती, मांडणी करायची होती. 2चा कितवा घात हो? 16वा घात. भागीला काय म्हटलंय? 2चा 10वा घात. आता सांगा बरं काय दिसतंय? आपल्या घातांकाचा नियम दिसतोय का? कोणता नियम आहे बरं? एचा यमवा घात भागीला एचा यनवा घात. पाया समान आहे, बरोबर ना? पाया समान आणि क्रिया कोणती आहे? भागाकार आहे. तर अशा वेळेस काय होतं? अशा वेळेस पाया तोच ठेवून, बरोबर ना, घातांकांची वजाबाकी. मग सांगा मला, 2चा 16 वजा कितवा? 10वा घात. मग 16तनं 10 गेलं तर उरले किती? 2चा 6वा घात. मग आता किंमत दिलेली, मग 2च्या 6व्या घाताची किंमत किती येईल? 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. बेदुने हां, बेदुने 4 दुने 8 दुने 16 दुने 32 दुने 64. काय झालं? समजलं सगळ्यांना? या प्रकारे सोडवायचा होता प्रश्न. नियम आहे ना कोणते? घातांकाचे पाया समान असलेला नियम. भागाकार असेल तर काय होते? वजाबाकी. गुणाकार असेल तर बेरीज होते. चला आता हा प्रश्न बघूया. आता किती जणांना सोडवता आला तेवढं कमेंट्स करून सांगा. झालं? आलं का?
एक काय म्हटलं आपल्याला, वर्तुळ म्हटलं. बघा लक्ष द्या, एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळातलं काय सांगितलं रे, केंद्रापासून जीवेचे अंतर. हे केंद्र आहे बघा, केंद्रापासून एक जीवा आहे, जीवा आपण एक काढली, जीवा, बरोबर आहे का, एक जीवा काढली आणि केंद्रापासून जीवेचं अंतर म्हणजे कोणतं, हे अंतर, हे सेंटर पॉइंट केंद्र. समजलं का रे, हे अंतर किती आहे, 30 सेंटीमीटर. चला आता पुढं, वर्तुळाची त्रिज्या, त्रिज्या म्हणजे कोणती हो, हे ना, त्रिज्या म्हणजे हे अंतर आलं की नाही, हे किती, 34 आहे. आणि विचारलं काय हो, जीवेची लांबी विचारली आहे. सांगा बरं मला आता जीवेची लांबी कशी काढणार, काय कशी काढणार सांगा आता. हा, ही जीवेची लांबी ही काढायची, ती ही कशी काढणार. अहो इथं आता काटकोन त्रिकोण तयार झाला ना, मग काटकोन त्रिकोणाचं पायथागोरसचा सिद्धांत आहे ना, आहे का नियम, काय, या दोघांच्या वर्गांची बेरीज, कोणाकोणाच्या, एक्सचा वर्ग प्लस 30चा वर्ग बरोबर काय, 34चा वर्ग. मग 30चा वर्ग किती असतो, 900, आणि 34चा वर्ग किती सांगा, 34चा वर्ग किती येईल, 1156. सॉरी, इथं बघा, इथं काय येईल, प्लस साईन ना, इथं प्लस साईन, बरोबर किती, 1156. मग मला सांगा आता, एक्स वर्ग बरोबर हा प्लस 900 तर इकडे काय होईल, काय येईल, मायनस 900 येईल. 900 केलं तर एक्स वर्ग बरोबर किती आला, 1100 मधून 900 गेले, 256. मग 256 हे कोणाचा वर्ग आहे, तर एक्स बरोबर काय आलं, 16. मग 16 उत्तर फायनल का, 16 उत्तर फायनल का, नाही, 16 काय आहे, 16 काय आहे, 16 फक्त एवढी किंमत आहे बघा, ही एवढी किंमत 16 आहे. मग तुम्हाला सांगा ही जीवेची काय असणार, अर्धी असणार ना, तर ही 16 आहे म्हणजे काय, ही पण 16 आहे, म्हणजे पूर्ण जीवा किती असणार, यस 32 सेंटीमीटर. मजेदार प्रश्न आहे ना, स्टार करून घ्या. विचारलाच तर इथे शेकडो मुलांच्या पुढं तुम्ही जाणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणून फक्त तुम्हाला हे विचारलं असतं तरी काढलं असतं, क्षेत्रफळ विचारलं असतं तर काढलं असतं, पण या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला आता जीवेपर्यंतचं अंतर दिलं आहे, त्रिज्या दिलेली आहे. कधीतरी तुम्हाला काय दिलं असेल माहिती का, वर्तुळ केंद्रापासून जीवेचं अंतर दिलं असेल आणि जीवेची लांबी दिली असेल आणि विचारलं काय, वर्तुळाची त्रिज्या विचारणार. वर्तुळाची काय विचारणार, त्रिज्या विचारणार. मग तिथं सुद्धा हे सूत्र वापरायचं. समजलं बरोबर. म्हणजे जर समजा असं विचारलं असतं कसं की बाबा जीवा जी आहे ती किती आहे, 32 आहे. जीवा किती आहे, 32, आणि काय केंद्रबिंदू तर ते जीवा हे जे अंतर आहे हे किती आहे, 30 आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतंय. मग मला सांगा पुन्हा तोच आला की नाही, काय हे बघा की ही त्रिज्या ही जी जीवा आहे ती किती टोटल 32 आहे आणि हे अंतर किती आहे 30 आहे. आणि विचारलं काय तुम्हाला आता, हे अंतर विचारलं आहे. समजलं. मग मला सांगा आता हे 30 तर आहेच, 30चा वर्ग प्लस कोणाचा वर्ग, 32 तर पूर्ण आहे ना, म्हणजे हे अर्धी काय असणार 16, 16चा वर्ग बरोबर काय या त्रिज्येचा वर्ग असणार. मग मला सांगा आता 30चा वर्ग 900 प्लस 16चा वर्ग 256 बरोबर एक्सचा वर्ग आहे. दोघांची बेरीज केली तर किती झाली 1156. मग 1156 कोणाचा वर्ग आहे 34चा. आली आपली त्रिज्या 34. असंही तुम्हाला फिरवून प्रश्न विचारला जाऊ शकतोय. तोच प्रश्न असा फिरवून बरोबर. कधीतरी काय 3 आहेत ना, जीवा केंद्रबिंदू तर जीवा आणि त्रिज्या. या प्रश्नात काय होतं, आपल्या मूळ प्रश्नामध्ये जीवा विचारले होते. आता आपण या प्रश्न तयार केला त्याच्यात त्रिज्या विचारले.
मग आणखी तिसरा प्रश्न कसा राहू शकतोय, त्रिज्या दिलेली आहे, एक जीवा दिलेली आहे, तर त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू तर जीवेचं अंतर किती, म्हणजे हे विचारलं जाऊ शकतं. असं काही पण विचारलं जाऊ शकते की नाही. चला पुढे जाऊ, सांगा. चला, तर हा प्रकार पण आपण घेतला आहे सरासरी प्रकरणामध्ये. सोडवा लवकर. झालं. सरासरी प्रकरणामध्ये आपण प्रकार घेतलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना सर हे सगळं प्रकरण वाईज आपल्याला कुठं मिळणार आहे, तर अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण सांगू इच्छित आहोत की तुमच्या सगळ्यांची जी मागणी होती की सर आपली स्वतंत्र एक बॅच तयार करा, बॅच तयार, एक कोर्स डेव्हलप करा. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांसाठी आपण आपलं यशोदा अकॅडमीचं ॲप आपण लॉन्च केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपला कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण सब्जेक्टिव्ह वाईजसुद्धा आहे, एक सब्जेक्टसुद्धा आपण परचेस करू शकतो किंवा एकत्र बॅच जी आहे मराठी, गणित, बुद्धिमत्ता अशी एकत्र बॅचसुद्धा तुम्हाला पूर्ण एकत्र मिळू शकते आणि तीही माफक दरामध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्या प्ले स्टोअरवरनं यशोदा अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आणि तिथं तुम्हाला ॲप बॅच जे आहे, कोर्स जे आहे ते परचेस करता येईल. ज्यांना काही अडचण असेल त्यांनी आपला 77 41 96 99 90 या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करायचा आहे. काही तुम्हाला टेक्निकल अडचण येत असेल किंवा अजून प्रश्न काही अडचणीचे असतील तर मला व्हॉट्सअप करायचा आहे. चला पुढं जाऊया. काय सांगितलं आता, एका आठवड्यातील सरासरी तापमान किती हो, 30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय, 7 गुणिले 30 210 केलं का. चला त्याच्यापैकी मला सांगा पहिल्या 5 दिवसांचे किती आहे, 27, म्हणजे किती आलं 135, बरोबर ना. चला शेवटच्या 3 दिवसांचे किती आहे, 35 प्रमाणे 35 त्रिक 105. आता मला सांगा, हे बघा या दोघांची बेरीज केली तर किती होते, ती 240 येते का. आणि मला एक सांगा, टोटल आठवड्याचं किती दिसत होतं, 210 दिसत होतं. मग हे एक्स्ट्राचं का आलं, कारण की आठवड्यात 7च दिवस असतात पण इथं 8 दिवस आले, म्हणजे काय आलं, एक दिवस एक्स्ट्राचा आहे. तो कोणता आहे, म्हणजे ते वेन डायग्राम प्रमाणेच ना हो, बरोबर आहे का, वेन डायग्राम प्रमाणेच आलं. आठवड्याचं पूर्ण किती आहे, 210 आलं पाहिजे की नाही. आणि 8 दिवसांचे म्हणजे 7 दिवसांचं 210 आलं पाहिजे आणि 8 दिवसांची बेरीज किती आली पाहिजे, 240 आली पाहिजे. मग मला सांगा, तो एक दिवस जो आहे तो कितवा, 5वा दिवस आहे ना. 5वा दिवस काय आहे, कॉमन. मग त्याच्यातले 6 दिवसांचे किती येणार बरं, टोटल 210 आले पाहिजे. इकडे 240 आले पाहिजे. फरक कितीचा आहे, तो 30 इथं लिहिला का आपण 30. मग मला सांगा उरले किती, 210. इथं उरले किती, 180. किती, 180. पूर्ण 7 दिवसाची चेक केली तर किती भरणार, बरोबर 210. आणि पूर्ण 8 दिवसाची चेक केली तर मग जो 5वा दिवस आहे त्याची किती असणार, 30 असणार की नाही. झालं. म्हणजे इथे जी एक्स्ट्राची जी आहे ती कोणाची आहे, ती त्या 5व्या दिवसाची. तो दिवस डबल झालाय बघा, इकडे पण येतोय आणि इकडे पण येतोय. या 8 दिवसांमध्ये पण आहे आणि काय त्या 7 दिवसांमध्ये पण आहे. तो एक दिवस काय येतोय, डबल येतोय, एक दिवस एक्स्ट्रा येतोय इथे. म्हणून त्याला काय केलं आपण, या पद्धतीने मांडणी केली तरी पण येतोय, किंवा सरळपणे 240 मधून 210 वजा केलं तरी पण येतंय. किती डिग्री, यस 30 डिग्री. कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर 4. चला पुढे जाऊ, सोडवा. 130 मीटर लांबीचा एक पूल आहे, तो 36 किलोमीटर वेगाने जाणारी 110 मीटर लांबीची एक आघाडी किती वेळात ओलांडणार आहे. हां,
130 मीटरचा पूल आहे आणि एक गाडी जाते बघा, तिची लांबी किती हो? 110 मीटर आहे, जाते ना. मग मला सांगा त्या गाडीचा वेग कसा आहे? 36 किलोमीटर प्रति तास. कसं करणार? दोन पद्धतीने सोडवणार. एक तर क्रॉस तयार केला किंवा सूत्रात टाकलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ताशी वेग 5 किलोमीटर 18 किलोमीटर प्रति तास म्हणजे काय? 5 मीटर पर सेकंद असतो का? मग सांगा इथं काय झाला? 18चा 36 दिसतोय, तर इथं 5चा काय झाला पाहिजे? 10 मीटर पर सेकंड. बरोबर ना? ज्याला हे माहिती तो सरळ काय करणार? किती अंतर पार करायचं आहे त्याला? 240. कोणत्या स्पीडने? 10 मीटर पर सेकंडच्या स्पीडने. मग 240 भागिले 10 केलं तर 24 सेकंद वेळ लागणार. एवढं सोपं चिल्लर प्रश्न होता. समजला का सगळ्यांना? ताशी 18 स्पीड म्हणजे हा मीटर पर सेकंड किती आला? 5. 18 म्हणजे 5 आहे, तर 36 म्हणजे किती? 10 झालं. म्हणजे हा जो स्पीड झाला तो 10 मीटर पर सेकंडचा आहे. मग गाडीची लांबी 110, पुलाची लांबी 130. जेव्हा पूल, बोगदा, प्लॅटफॉर्म ओलांडत असेल दोघांच्या बेरजे एवढं अंतर पार करावं लागतं. मग ते 240 आलं. आणि भागीला 10 कुठून आलं समजलं सगळ्यांना? हा 36चा स्पीड म्हणजे 10 आला. ही एक पद्धत झाली. आणि दुसरी क्रॉसने तुम्ही तयार करू शकता. सोडवा. एकदम सोपा प्रश्न आहे, पण तरी पण थोडं काहीतरी असं त्याच्यामध्ये वेगळं पण दिलेलं आहे, जेणेकरून एक 20-30% मुलं तरी चुकतील. एका परीक्षेमध्ये रमेशला 40 पैकी 30 आणि उमेशला 40 पैकी 24 गुण मिळाले. तर किती टक्क्यांचा फरक आहे? तुम्ही वेगवेगळं काढून पण काढू शकतात, एकत्र काढून पण काढू शकतात. रमेश आणि उमेश. रमेशला किती टक्के गुण येतो? 40 पैकी 30 आहेत ना. मग काढा किती टक्के आहेत. आणि याला 40 पैकी किती आहेत? 24 आहेत. त्याला किती टक्के? चला सांगा. 0 0 कट झाला. 100 भागिले 4 केलं म्हणजे 300 भागिले 4 केलं तर 75% इकडे आले का? आणि इकडे किती आले? 0 0 कट झाले. 4 सक 24 म्हणजे 60% आले. मग किती टक्क्यांचा फरक दिसतोय? 15%. ही एक पद्धत झाली. आणि दुसरी मला असं वाटतं की हे काय करायची गरजच नव्हती. किती गुणांचा फरक आहे? त्याला 40 पैकी 30 आहे, त्याला 40 पैकी 24 आहेत. 6 गुणांचा फरक आहे, म्हणजे 6 मार्कांचा फरक आहे ना. मग 40 पैकी 6 म्हणजे किती टक्के? 40 पैकी 6 मग तेवढ्याच टक्क्यांचा फरक आहे दोघांमध्ये. मग बोला. 0 0 कट. बे दुने, बे त्रिक, बे एक बे, बे पंचे 10, 5 त्रिक झाले किती? 15. झालं उत्तर आपलं. वेगवेगळं करायची गरजच नव्हती. दोघांची परीक्षा एकच आहे ना. 40 पैकी 40 पैकी. एकाला 30 आहेत, एकाला 24 आहेत. किती मार्कांचा फरक आहे? मग हे 6 मार्क म्हणजे किती टक्के? 6 मार्क्स म्हणजे किती टक्के? तेवढं शोधायचं होतं. चला हा प्रश्न सोडवा.